चहाच्या घोटाबरोबरच काल झालेल्या मराठी मोर्चाची चर्चा येथेही चहाच्या टपरीवर आहे। या चहाच्या टपरीवर आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊया की कालच्या मोर्चाबाबत त्यांच्या काय भावना आहेत। कल का जो मोर्चा हुआ था मराठी के बारे में क्या कहेंगे, कितने साल से रहते मराठी आनी चाहिए कि नहीं? हाँ, आना तो चाहिए और सिस्टम भी होना चाहिए, अच्छा सिस्टम होना चाहिए, आपस में मिल के रहना चाहिए, ये सबसे बड़ा ये है। कल यहाँ पे कुछ माहौल कुछ नहीं था, जैसे पहले था वैसे कल भी था वैसे आज भी है। यहाँ पे कोई दिक्कत ऐसे कुछ हुआ नहीं। मराठी के बारे में अभी चल रहा है फिलहाल कि मराठी सीखना चाहिए सबको। वो तो भाई है, लेकिन अब जिसको नहीं बोल पाते, हमने आज 20 साल से हम रहते हैं, हमें बोलने की कोशिश करते हम नहीं बोल पाते। हाँ, सुनने को समझ जाते लेकिन बोलने में दिक्कत होती नहीं दिक्कत। कालच्या मोर्चाबद्दल मी एवढंच सांगेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी हे यायलाच पाहिजे आणि मराठी हे महाराष्ट्रासाठी आणि इथल्या जे लोक आहेत त्यांना यायला पाहिजे असं मला वाटतं। तसेच आपल्या जे काय मारवाडी, गुजराती आणि बाकी मुस्लिम जे काय लोक आहेत ते इथे राहून आपल्या गोडी गुलामीने आपला धंदा व्यवसाय केला पाहिजे, दादागिरी नाही केली पाहिजे। तसंच मराठी लोकांनी पण दादागिरी नाही केली पाहिजे आणि दोघांनी मिळून आपला धंदा आणि कसा होईल, आपलं घर प्रपंच कसा चालेल ते आपण बघितलं पाहिजे। जरूरी तो है नहीं। अभी हर जगह जाएंगे तो हर जगह का भाषा सीखेंगे तो फिर कैसे होगा। क्या कहते, कितने साल से महाराष्ट्र में? मेरे को 13 साल हो गए महाराष्ट्र। 13 साल से मराठी आ रहा है कि कैसे? मराठी थोड़ा बहुत आता है, उतना ज़्यादा नहीं। कल जो मोर्चा था उसके बारे में कैसे कहेंगे? कल के मोर्चे के बारे में देखो, काम काज करने वाले उतना पता तो है नहीं अपने को, लेकिन ये गलत है। बघा, महाराष्ट्रात राहिलं तर महाराष्ट्राची अस्मिता जपली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, यात कुठलाही दुमत नाही। पण स्थानिक लेवलला तुम्ही पाहाल तर या शहरात अनेक विषय आहे। या शहरामध्ये खुले आम ड्रग विकले जातात, त्यात कुठलाही व्यापारी वर्ग बोलत नाही, कुठलाही संघटना बोलत नाही, कुठलाही मराठी एकीकरण बाहेर पडायला मागत नाही। 3-3 हजार करोडचे रास्ते बनवले गेले, ते रास्ता पहिल्या पावसात धुवून गेलेला, त्याविषयी कोणी बाहेर पडायला मागत नाही, कोणी बोलायला मागत नाही। या शहरात ओपनली गुटखे विकले जातात, त्याविषयी कोणी बाहेर पडायला मागत नाही, बोलायला मागत नाही। या शहरात स्पाच्या नावाने ध्येय व्यापार चालतो, त्याविषयी कोण बोलायला मागत नाही। हा फक्त आणि फक्त एक राजकारणी विषय होता, त्याविषयीच फक्त मला असं वाटतं की मोर्चा निघाला असावं। महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहेत, दोन्ही पक्षाला आपापले मतदार फिक्स करायचं, त्या हिशोबाने जे आंदोलन केलं। बाकी या शहराबाबत कोणालाहीच काय काळजी असं वाटत नाही आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।